नाश्त्याला रोज तेच खाऊन कंटाळा आलाय? मग घरातल्या शिल्लक भाकऱ्यांपासून बनवा हा खुसखुशीत आणि पोटभरीचा नाश्ता। चला तर मग यासाठी मी घेतलंय 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 चमचा जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद आणि 2 शिल्लक राहिलेल्या भाकऱ्या। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे घालून बारीक वाटून घ्यायचं। आता एका मोठ्या परातीत ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ चाळून घ्यायचं। यानंतर या शिल्लक भाकऱ्या मिक्सरमध्ये बारीक करून पिठात घालून घेऊया। आता यामध्ये कांदा, कोथिंबीर, ओवा, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि तीळ घालू। त्याच सोबत आपण तयार केलेली मिरची, लसूणची पेस्टही घालायची। आता हे सगळं एकदा छान मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडं पाणी घालत याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। वरून थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा मस्त मळून घेऊया। हे पीठ 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे। आता 10 ते 15 मिनिटांनंतर थालीपीठ बनवायला घेऊयात। पीठ छान मुरलंय। इथे मी सुती कापड वापरलंय, तुम्ही कॉटनचं कापडही वापरू शकता। कापडावर थोडंसं पाणी लावून थालीपीठ थापून घ्यायचंय। अशा पद्धतीने थालीपीठ थापलंय। आता वरती काही छिद्र करून घ्यायचे। तेल टाकून थालीपीठ तव्यावर टाकूया। इथे मी तवा आधीच गरम करून घेतलाय। बाजूने थोडंसं तेल किंवा तूप सोडूया आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचे। वा, बघा किती छान खमंग थालीपीठ तयार झाले। खालच्या साईडने हे भाजायचे। आता याच पद्धतीने बाकीचे थालीपीठही बनवून घेऊयात। दही, लोणी किंवा सॉस सोबत खायला एकदम मस्त लागतं। तुम्ही शिल्लक भाकरीपासून अजून कोणते पदार्थ बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा। आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।